सगळ्यांना नमस्कार। आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतानाच एका महत्त्वाच्या विषयाकडे सुरुवातीलाच लक्ष वेधणं आणि भूमिका मांडणं मला आवश्यक वाटतं, कारण भारताच्या संसदीय कार्यप्रणालीतलं संसदीय सत्र चालू आहे। विरोधकांनी गोंधळ माजवणं आणि गोंधळ करणं या पलीकडे या संसदीय सत्रामध्ये जनहितार्थ काहीही केलेलं नाही, जनहितार्थ भूमिका मांडल्या नाही, केवळ गोंधळच घातलेला आहे। आणि सुरुवातीलाच या ठिकाणी काँग्रेसला, विरोधी पक्षाला आणि विशेषतः राहुल गांधीजींना भारतीय जनता पक्षाच्या वतीने थेट आम्ही सांगू इच्छितो की देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी संसदेत उपस्थित राहणारही आहेत, चर्चाही करणार आहे, निवेदनित करणार आहे आणि उत्तरही देणार आहे। राहुल गांधी पळ काढू नका। लोकांचे प्रश्न सोडवण्याची जागाच संसद भवन आहे, तिथे गोंधळ माजवणं, अनार्की निर्माण करणं, विपर्यास निर्माण करणं, झूट पसरवणं हे तर तुम्ही केलंच, पण आता सत्य ऐकायची तयारी ठेवा आणि या चर्चेमध्ये सहभागी व्हा। माननीय अमित शहाजी देणाऱ्या उत्तराला सामोरं जाण्याची हिंमत ठेवा, पळपुटेपणा करू नका। एक महत्त्वाचा मुद्दा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर मांडतो। ती घटना म्हणजे काल रांचीला झालेली घटना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आमचे विद्यार्थी, आमचा तरुण वर्ग त्या ठिकाणी आंदोलन शांततेने, संयमितपणे कशासाठी करत होतं? नोकर भरतीच्या परीक्षेमध्ये पारदर्शकता असली पाहिजे। मी आता सगळे प्रकार मांडत नाही की काय काय झालं। कंत्राट परीक्षा घेणाऱ्या कंपनीला कसा दिला, ती काळ्या यादीत कशी होती, तरी त्यालाच काम का दिलं? रिकामे पेपर दिलेल्या लोकांचे उत्तर भरण्याची कामं कुठे झाली? आणि मग गुणवत्तेची ऐशी की तैशी काय झाली? सगळे आरोप तुम्हाला माहिती आहे। आणि मग या JPSC च्या नोकर भरती परीक्षेमध्ये पारदर्शकता हवी म्हणून आंदोलन करणाऱ्या मुलांवर अतिशय अमानुषपणे, विद्यार्थ्यांवर मी तर म्हणेन हल्ला केलेला आहे। तिथल्या सरकारने हमला केलेला आहे, शत्रू समजून बडवलेला आहे। अतिशय जड अंतःकरणाने आणि तीव्र संतापाने या भूमिका आम्हाला मांडायला लागत आहेत। त्या ठिकाणी तारेचं कुंपण, अश्रुधूर, बळाचा वापर, लाठीचार्ज, भगिनींवर हात सोडणं, चेहरा गाल्यापासून सर्व ठिकाणी पोलिसांनी बदडवणं हे अतिशय अमानुष आहे, अतिशय क्रूर आहे, प्रचंड वेदनादायी आहे आणि संतापजनक सुद्धा आहे। सरकार कोणाचं आहे? केवळ JMMचं सरकार नाही, काँग्रेसचं सरकार आहे। काँग्रेस JMMचं सरकार आहे। 16 आमदार आणि 4 मंत्री घेऊन राहुल गांधीजी त्या सरकारचे भाग आहेत, नेतृत्व करत आहेत। आणि मग अशा वेळेला या आंदोलनामध्ये बळाचा वापर का केला? खरं तर आता प्रश्न विचारायचा का आम्ही? राहुल गांधीजी, हे तुमचं सरकार आहे। तुम्ही आता या पोलिसांनी बळाचा वापर करावा, माता भगिनींना, महिलांवर त्या ठिकाणी हमला करावा, हे आदेश कोणी दिले होते? हा प्रश्न आम्ही विचारायचा का? आता कोणाचा राहुल गांधी राजीनामा घेणार आहेत का देणार आहेत? आणि त्यामुळे सर्व दुर्दैव यासाठी आहे, अमानुष यासाठी आहे, कारण या विद्यार्थ्यांनी
रांचीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी कुठलाही अपमानास्पद, अश्लील किंवा आपत्तीजनक भाषेचा उपयोग केलेला नाही. ते आपल्या मागण्यांवर बोलत आहेत आणि त्यामुळे अशा कुठल्याही अश्लील, आपत्तीजनक, अपमानास्पद भाषा न वापरता सुद्धा त्या विद्यार्थ्यांवर तुम्ही अश्रुधुरापासून विद्यार्थिनी महिलांवर हात टाकेपर्यंत सोरेन आणि राहुल गांधी यावर देशाच्या समोर काय भूमिका मांडणार आहेत, हा आमचा सवाल आहे. भारतीय जनता पार्टी या विद्यार्थ्यांच्या मागणीच्या संपूर्ण समर्थनार्थ आहे, मागे उभी आहे. या आंदोलनात संयमी भूमिका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन आमचं आहे आणि सरकारमधल्या ज्या लोकांनी किंवा पोलिसांनी संयम सोडला त्याबद्दल स्पष्टता राहुल गांधीजी आणि सोरेनजी यांनी द्यावं अशी आमची मागणी आहे. इंडिया आघाडीच या झारखंडमध्ये आणि रांचीमधल्या मुलांच्या वर हमला करणारे हल्लेखोर आहेत आणि त्यामुळे इंडिया आघाडीत विशेषतः काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे हमलेखोर असल्यामुळे त्यांना आता तोंड दाखवायला जागा नाही. काँग्रेस आणि राहुल गांधीजी यांची भूमिका दुटप्पी आहे. छात्रों की गूंज म्हणणारे राहुल गांधीजी, रांची की गूंज उनको सुनाई नहीं पड़ रही है. रांची की गूंज यासाठी कानाचे पडदे बंद केलेत का त्यांनी? आणि बरोबरीने विरोधी पक्षात असलेले इकडचे राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांची सुद्धा बोबडी बंद का आहे? आज ते युवक नाहीत, त्या आमच्या तरुणी नाहीत, आज रांचीमधले आमचे विद्यार्थी नाहीत. मग हे जर विद्यार्थी, तरुणी, युवक यांच्यावर लाठीचार्ज होता तर मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे बंद का आहेत? आता प्रतिक्रिया द्यायला कंठ बोलत का नाही का? कंठ शोष झालाय. आणि त्यामुळे विरोधी पक्ष हा कधीही, विशेषतः काँग्रेस आणि त्यांचे मित्र यांनी विद्यार्थ्यांचं हित याहीपूर्वी कधी बघितलं नव्हतं, आजही बघत नाहीत. राजकीय सोयीची भूमिका हेच त्यांचं धोरण आहे आणि म्हणून त्यांचं हे नौटंकी आंदोलन संसदेच्या इथे चालू आहे. विद्यार्थ्यांवरचं त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. नाही, पंतप्रधान उत्तर द्यायला सभागृहात अमित शहाजी तयार आहेत. पळपुटेपणा का करताय नानाजी? आणि निषेध करताय ना, मग आपल्या 4 मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगणार आहेत का? ज्या सरकारने माझ्या मुलांवर, तरुणांवर, विद्यार्थ्यांवर, तरुणींवर, त्यांच्या विविध भागांवर, अवयवांवर आणि त्यांच्यावर हमला केला, त्या सरकारमधून आम्ही थेट बाहेर पडतो. ही भूमिका काँग्रेस का घेत नाही आहे? नाना पटोले काँग्रेसला आणि राहुल गांधीजींना त्या सरकारमधून बाहेर पडण्याचा, राजीनामा देण्याचा सूचना तुम्ही करणार का? हाच त्यांना माझा सवाल आहे. नाही, हे दुःख मराठी माणसाचं, मुंबईकराचं जे आहे त्याच्यावरच उत्तर म्हणून देवेंद्रजींच्या सरकारने बीडीडी चाळीचा पुनर्विकास, आमच्याकडे असलेला कुंभारवाड्याचा पुनर्विकास, अबुदयनगरचा पुनर्विकास, म्हाडाच्या CND मध्ये पुनर्विकास, कारण आमचा माणूस इथेच राहायला पाहिजे आणि नवीन घरांची निर्मिती करून ती परवडणाऱ्या दरात इथे मिळालीच पाहिजे, यासाठी काम केलंय, करतो आहोत आणि त्यामध्ये जनतेला त्यातनं आम्ही दिलासा देऊ. नाही, उद्धवजींना आम्ही रांचीचं तिकीट पाठवून देऊ पाहिजे तर काय हरकत नाही. आमची युवा मोर्चाची मंडळी त्यांना मदत करतील, रांचीचं तिकीट देतील. तिथे रांचीच्या विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पार्टी उभी आहे. आता उद्धवजी, तुम्ही रांचीला यायला तयार आहात का? का जात नाही आहात? आता कंठशोष तुमचा का झालाय? आणि म्हणून हे सगळी दुटप्पी भूमिका घेणारी मंडळी आहेत. रांचीबद्दल काय बोलणार आहेत ते आधी सांगावं. रांचीबद्दल कधी ते जाणार आहेत आंदोलनाला ते सांगावं. विषय तर कोणी घेऊ शकतात, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण सिलेक्टिव्ह आंदोलन
सिलेक्टिव्ह मुद्दे आणि सिलेक्टिव्ह पार्टीबरोबर संधान आणि म्हणून CJPची कार्यपद्धती सिलेक्टिव्ह आहे, ती सर्वसमावेशक नाही, ते आता उघडे पडलेले आहेत.